आणि आघाडीची आणखी एक मोठी महापालिकांसंदर्भातली मोठी बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 5 ठिकाणी आघाडीवरती आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपच त्या ठिकाणी पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। काटेकी टक्कर त्या ठिकाणी भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात होऊ शकते। राष्ट्रवादींना आपला बालेकिल्ला राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता। मात्र आज पिंपरी चिंचवडमधले प्राथमिक कल येताना दिसतात। त्यामध्ये 5 जागांवरती भाजप, 3 ठिकाणी मात्र राष्ट्रवादी आघाडीवरती असल्याची मोठी बातमी। भांडूपमध्ये झालं 65% 114। आता आम्ही जिथे आहोत तिकडल्या मराठी माणसानं भरभरून मतदानाला उतरून आपलं कर्तव्य बजावल्यास 65% आसपास या भागात मतदान झालेलं आहे। भांडूप आणि विक्रोळी भागामध्ये झालंय, लोक उतरलेले आहेत। अनेक ठिकाणी लालबाग परळला झालेला आहे, बरं का, अनेक ठिकाणी झालंय। एरवी आतापर्यंत जेव्हा मतमोजणी होत असते तेव्हा रात्री तरी उशिरापर्यंत मताची टक्केवारी जाहीर होते। महापालिकांच्या महानिकालासंदर्भातली आणखी एक ब्रेकिंग न्यूज। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती यावेळेला आघाडीवरती आहे। यापूर्वी केवळ भाजप आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र भाजपने यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेसोबत केलेली महायुती यावेळेला आघाडीवरती आहे। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज। लोकशाही मराठीवरती आज सगळ्यात पहिला कल आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिला निकाल देखील केवळ लोकशाही मराठीची संपूर्ण टीम आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांनी जागा वाटप केल्यानंतर त्यांच्या या जागा वाटपाला देखील यश मिळतं का यावरती आमचं लक्ष आहे। मात्र यावेळेला पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती असल्याची मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठी बातमी। आणखी एक महापालिकांसंदर्भातली ब्रेकिंग न्यूज सोलापूरकरांसाठी। सोलापूर भाजप 15 ठिकाणी आघाडीवरती आहे। यापूर्वी आपण नागपूर, मुंबई, पिंपरी चिंचवडचा भाग पाहिलेला होता, मात्र सोलापूरकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि सोलापूर भाजप ही 15 ठिकाणी आघाडीवरती आहे। त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये निश्चितच पहिल्या कलांना पाहिल्यानंतर आनंदाचं वातावरण असेल। सोलापूरमध्ये भाजप 15 ठिकाणी आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। सगळ्या ठिकाणचे प्राथमिक कल आपण यावेळेला पाहतोय। सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई त्या ठिकाणी असलेलं चित्र संभाजीनगरमध्ये कायम आहे का, तर नाही। संभाजीनगरमध्ये MIM ही एकूण 5 जागांवरती आघाडीवरती आहे। अचूक आणि वेगवान निकाल फक्त आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगरकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन दोन्ही शिवसेना त्या ठिकाणी भाजप हे उतरलेले होते, मात्र पहिल्या आणि प्राथमिक कलांमध्ये संभाजीनगरमध्ये MIM एकूण 5 जागांवर आघाडीवरती असल्याची सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीच्या टीमनं तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या अचूक आणि वेगवान मतदानाच्या काउंटिंगसाठी, मतमोजणीसाठी केवळ लोकशाही मराठी सॅटेलाइट न्यूज चॅनल आणि त्याच्या सोबतीला आमच्या सोशल मीडियावरती सगळ्यात पहिले तुम्हाला हे निकाल पाहायला मिळतील। संभाजीनगरमध्ये MIM एकूण 5 जागांवरती आघाडीवरती असल्याची मोठी बातमी मराठवाड्यातल्या आमच्या प्रेक्षकांसाठी। त्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजप 15, 8 जागांवरती शिवसेना, पाठोपाठ राष्ट्रवादी, त्यानंतर काँग्रेस 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 10 जागेवरती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं नाहीये। मनसे त्या ठिकाणी मात्र 2 जागांवरती पुढे आहे आणि जे इतर आहेत किंवा अपक्ष आहेत त्यांची संख्या आपण पाहिली, मात्र भाजप 19 जागांसह त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। मुंबईकरांची टॅक्सी नेमकी कशा प्रकारे धावणार, आतापर्यंत कोस्टल रोड असेल किंवा विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून केला गेलेला प्रचार कुठपर्यंत सार्थकी ठरतो, मात्र लोकशाही मराठीची ही टॅक्सी मुंबईकरांना मुंबईतले निकाल आणि त्या ठिकाणचे कल सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 15 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्या पाठोपाठ अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं ठाणे शहर जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, ठाण्यामध्ये शिवसेना 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं आपण पाहतोय। अचूक आणि वेगवान निकाल फक्त आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। ठाण्यामध्ये शिवसेना 3, भाजप 3 ठिकाणी आघाडीवरती आहे। यापूर्वीच त्या ठिकाणी असलेली शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे। एकनाथ शिंदेंची ओळख आणि ठाण्याची ओळख एकच म्हणून ओळखली जाते, मात्र काटेकी टक्कर यावेळेला ठाण्यातही पाहायला मिळते। ठाण्यामध्ये भाजप असू दे किंवा शिवसेना असू दे, दोन्ही जे पक्ष आहेत ते 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं ठाणेकरांसाठी लोकशाही मराठीचा हा सगळ्यात पहिला कल आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय।
आलेले सगळ्यात पहिले निकाल आपण यावेळेला पाहतोय. ठाण्यामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 3 ठिकाणी आघाडीवरती आहे. त्यामुळे काटेकी टक्कर शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळू शकते, कारण ठाण्यामध्ये यापूर्वीच एकत्र लढण्याच्या निर्णयावरून मतमतांतर होत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.